न्यायालयाचा निर्णय हा सर्वांनी स्वीकारला पाहिजे आणि त्यानुसार पुढे गेलं पाहिजे आणि तशा चुका पुन्हा होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. याचिका दाखल केलेली होती अभियुक्तांची 25 रुपये दंड आणि 15 दिवस शिक्षा अशी या ठिकाणी. एखाद्या व्यक्तीनं पिटिशन दाखल केल्यानंतर न्यायालयाने जर निकाल दिलेला असेल तर न्यायालयाच्या निकालावर आपण आपलं मत प्रदर्शित करू नये या मताचा मी कार्यकर्ता असल्यामुळं न्यायालयाच्या निकालाचा प्रत्येकानं आदर केला पाहिजे. शरद पवारने मुंबई गोवा महामार्गाची नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रभर फिरतोय पण मुंबई गोवासाठी परिस्थिती पाहिलेली नाही. आमचं सरकार आलं तर आम्ही चौकशी करू. सरकार आलं तर म्हणण्यापेक्षा सरकार अनेक वेळा आलेलं होतं. मला असं वाटतं की मुंबई गोवा मार्गाची सुरुवात ही 2012ला झाली. 2012ला की 2009ला पहिलं त्याचं भूमिपूजन झालं. त्या सरकारमध्ये तर न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. माझगाव कोर्टाकडून